उद्धवजींच्या कानावर घातला. पण उद्या आता असं की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि ज्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेत. पण याचमुळे लोकसभेला फटका बसला. कालचा सामना त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली तुमच्यावरती की संजय राऊतांचं किंवा सामन्यातलं सध्याचं जे ठिकाण आहे ते उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आहे का? आजचा पण त्या अग्रलेख वाचायला पाहिजे. त्यांनी कालचा ते अजून ते 72 तास मागे आहेत जीवनात त्यांच्या. त्यांनी आजचा अग्रलेख वाचायला पाहिजे. खरं म्हणजे कालचा अग्रलेख तर होता आपण पाहिला असेल. आता महात्मा फुल्यांविषयी बावनकुळ्यांना एवढी पिढी का असावी डोक्यात? महात्मा फुल्यांचा विचार मी सामनामध्ये मांडलेला आहे आणि महात्मा फुले यांचा जो चित्रपट सेन्सॉरनं अडवून ठेवलेला आहे कारण नसताना या महाराष्ट्रात फुल्यांचा विचार जर अडवून ठेवला जात असेल तर नक्कीच आम्ही फडणवीसांना प्रश्न विचारणार. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. फुले आंबेडकर शाहू यांच्या विचारांवरती तुम्ही बंदी आणत असाल. मी वारंवार ते सांगतो. फुले शाहू आंबेडकर हा जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणून म्हणतो तो फुले शाहू आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर ह्यांच्यामुळेच आपण महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो ना. आणि तोच फुले साहेबांचा विचार म्हणजे महात्मा फुल्यांचा विचार काही अतरंग लोक या समाजातले रस्त्यावरती येऊन फुल्यांच्या विचारांवर चिकलफेक करत असेल आत्तासुद्धा तर तुम्हाला फुल्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. कुठल्या तरी एका ब्राह्मण संघटनेनं विरोध करून काही गोंधळ निर्माण केलेला आहे. फडणवीसांना स्वतः ब्राह्मण असल्याचा गर्व असतो. नेहमी सांगतात होय मी ब्राह्मण असल्याचा मला गर्व आहे. आणि ब्राह्मण समाज त्यांच्या ऐकण्यातला आहे. मी सगळ्या ब्राह्मणांविषयी म्हणत नाही आहे. काही संघटना आहेत. फडणवीसांनी त्यांना तंबी द्यायला पाहिजे. इतर समाजाला देतात ना तंबी द्यायला पाहिजे. फुल्यांचा विचार कुठे अडवताय? तुमचं जर काय म्हणणं असेल तुम्ही वेगळा सिनेमा काढा. आम्ही त्याला विरोध करणार नाही. तुम्ही वेगळा सिनेमा काढा. आमचं कोणाविषयी म्हणणं नाही. पण महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत मनात रुजलेले आहेत. देशामध्ये म्हणून आम्हाला सन्मान आणि मान आहे प्रतिष्ठा अजूनही. ती मोदींच्या विचारामुळे नाही किंवा संघाच्या विचारामुळे नाही. ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामुळे हा महाराष्ट्र मोठा झालेला आहे. तर हे फडणवीसांनाच आम्ही प्रश्न विचारला. म्हणून हा जो वाद आहे महाराष्ट्रात तो मी असं मानतो की फुले विरुद्ध फडणवीस आहे. सिंधुदुर्गमध्ये एक घटना घडलेली आहे की वैभव नाईकांनी वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे. पहा आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल. त्याच पद्धतीनं एक निर्घृण खून झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात एक तासाभरात माझ्याकडे माहिती येते. सत्ताधारी आमदारांनी त्यांच्यावरती दबाव होता असं देखील वैभव नाईकांनी म्हटले. बघा वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे खुनाखुनी आहे त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे. आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांच्या आहेत. अत्यंत निर्घृणपणे मारलेले आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे. आणि ह्यांचा आता कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. नागपूरमध्ये शिक्षण पुढे तुम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे असं चंद्रकांत पाटील. आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही बरं का. हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा. बघा तुम्ही कसे जिंकून आलेला आहात. ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई तिला विचारा. कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी. तुळशी गाभाडशी तिने परवा सांगितलं आहे ना मोदी कसे जिंकून आले ते. ईव्हीएम हॅक करून ईव्हीएम हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून जिथे ईव्हीएमचं पद्धतीने निवडणूक होते तिथे हे लोक या पद्धतीने जिंकून आले. यांना कोणीही मतदान केलेलं नाही. चंद्रकांत पाटलांना तर अजिबात नाही. बरोबर आहे.
ईव्हीएम हॅक करून हायजॅक करून आणि ईव्हीएमच्या